पारदर्शकता असलेला धम्म आहे. धम्म आपल्या दारी भाग 41 दिनांक 19/7/2026 रोजी पुरुषोत्तम थूल यांच्यामार्फत अत्तदीप बुद्धविहार मानेवाड येथे संकल्पना ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची. बघा काय आहे धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय संकल्पना. ग्राफीण वर्ल्ड न्यूजवर. आज ऐतिहासिक नोंद सारखा कार्यक्रम त्यांच्या नोंद राहील की आज हा कार्यक्रम त्यांच्या नावावर आहे. हा 41वा कार्यक्रम आहे. धम्म आपल्या दारीचा 41वा कार्यक्रम पुरुषोत्तम थूल आणि बेबी नंदाताई थूल यांच्या मार्फत यांच्या घरी झालेला हा कार्यक्रम आहे. आजचा आपला सामूहिक फोटो आहे. या फोटोची आपली नोंद राहील. असा मंगलमय सर्व आपण भाऊ बहीण एकत्र जोडलेला आहोत. याच्यातून आपण आपल्या समाजाला धर्माला चांगली दिशा देऊ शकतो. असं दिशा देण्याचं काम धम्म आपल्या दारीने केलेलं आहे. यानंतर सर्वांचा अल्पोपहार होईल. त्यानंतर आपला कार्यक्रम यानंतर पुढचा कार्यक्रम हा करू नका. फुल टाका, भरपूर टाका. फुल टाका. 7 7 7 बस 7 7 7 7 अरे पुढे नको जायला. सर्वांवर टाका. 7 पाठीमागच्यावर पण टाका. पाठीमागच्यावर पण टाका. 7 हात जोडा. हात जोडा. 7 वाडे यांचा निर्मलाताई वाडे यांचा त्यांचा निधन झालेला आहे. त्यामुळे आपण सर्व त्यांच्या ठिकाणी आलो. आपण सर्वांना त्यांना आदरांजली देऊ. प्रत्येकाच्या ताईला आपण सर्व मिळून आदरांजली देऊया. धम्म आपल्या दारी भाग 41 दिनांक 19/7/2026 रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला. अत्तदीप बुद्धविहार मानेवाड येथे पुरुषोत्तम थूल व बेबीनंदाताई थूल कुटुंबाकडून मार्फत हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये धम्म रॅली काढण्यात आली. धम्म रॅलीचे स्वागत, धम्म बांधवांचे स्वागत, उपासकांचे स्वागत थूल कुटुंबियांनी मोठ्या उत्साहात परिसरामध्ये केले. त्यानंतर धम्मचर्चा झाली. धम्मचर्चेच्या
त्याच्यात नंतर परिचय झाला. निर्मलाताई वडे यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांना आदरांजली व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाचा व्हिडिओ हा 3 स्क्रीनमध्ये आहे. वरच्या डाव्या बाजूला जे आहे तिथे धम्मरेलीचा व्हिडिओ आहे, खालच्या बाजूला धम्मचर्चा व परिचय याचा व्हिडिओ आहे आणि मधामध्ये ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची धम्मदेशनाचा व्हिडिओ आहे. बघा ग्राफिक न्यूजवर काय आहे धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय. आजचा हा कार्यक्रम कुटुंबातील कार्यक्रम आहे. ज्या कुटुंबाकडे कार्यक्रमाची जागा नसेल तरी विहार त्याला मदत करतो आहे आणि विहाराच्या ठिकाणी आपल्याला धम्माचा कार्यक्रम करता येतं, हे याचं एक उदाहरण आहे. आणि विहाराच्या ठिकाणी आपल्याला धम्माचा कार्यक्रम करता येतं, हे याचं एक उदाहरण आहे. हा कार्यक्रम कुटुंबातील कार्यक्रम आहे. ज्या कुटुंबाकडे कार्यक्रमाची जागा नसेल तरी विहार त्याला मदत करतो आहे. आपल्या धम्म रॅलीला या ठिकाणी घेऊन आलो आहोत. या ठिकाणी रस्त्याने येताना चहूबाजूनी चहूकडची माणसं आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघत होती. एक शांत ठिकाणी हे लोक कुठेतरी जात आहेत. यांच्या टोळीमध्ये बुद्धम शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, हे बुद्धाला धम्माला शरण जात आहेत, त्याचे अनुकरण करत आहेत. याचा अर्थ असा की लोक आपल्याकडे त्या दृष्टीने बघत होती की हे शिस्तप्रिय, धम्मिष्ठ, धम्मप्रिय अशी मंडळी या रस्त्याने जात आहेत. चालताना चहूबाजूची माणसं वेगळ्या नजरेने बघत होती. काही मंडळी आपल्याकडे पाहताना त्यांना अचरज वाटत होतं की एवढ्या सकाळी ही सर्व माणसं पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये कुठे चालली आहे. आणि जाताना चालताना बघताना त्यांना वाटलं की जे लोक बुद्धाला मानणारे असतील, बुद्ध अनुयायी असेल किंवा बुद्ध इतिहास ज्यांनी वाचलेला असेल, ते बुद्ध ऐतिहासिक लोक, त्यांना बुद्धांचा तो इतिहास आहे, बुद्धांचा तो धम्म आहे, बुद्धांचा तो संघ आहे, अशा प्रकारे संघ असावा, अशाच प्रकारची चिवटधारी माणसं ही आपल्या धम्माचा प्रचार करण्यासाठी, धम्म देशना देण्यासाठी हे गलोगली जात असावी अशी भावना त्यांच्या डोक्यात निर्माण झाली असावी. कारण आपण बुद्धाच्या संघाला, बुद्धाच्या त्या जो संघ, जो काळ होता तो आपण बघितला नाही, परंतु बुद्धाचा इतिहास आपण वाचलेले आहे. म्हणून इतिहासाची नोंद म्हणून त्या इतिहासाच्या पाऊलावर पाऊल टाकताना आपल्या मनामध्ये तोच आनंद निर्माण होतो जो बुद्धांच्या प्रसंगी होता. असं कसं असतं, कधी कधी माणसाला वाटतं की माझ्या जीवनात काही लोकांना काही धम्म रॅलीबद्दल अडचण असेल, मनामध्ये द्विधा असेल, कुठे आलो, कशाला आलो, किती दूर फिरतो आपण. एकदा काय झालं की एका मूर्तिकाराला वाटलं की मी चांगली मूर्ती घडवावी आणि माझं नाव ऐतिहासिक नोंद व्हावं. ऐतिहासिक नोंद होण्यासाठी तो एका जंगलात गेला. जंगलात गेल्यानंतर त्यांनी एक दगड आणला आणि ते दगडाला आणल्यानंतर त्या दगडाला आपल्या हातोड्याने छिनायला लागला. छिनताना तो दगड म्हणायला लागला की यार मला खूप वेदना होत नाही. ती वेदना होत असल्यामुळे जो काही मूर्तिकार होता तो दगड घ्यायला गेला, तो म्हणाला की त्या दगडाला तसंच ठेव. मग काय केलं की तो पुन्हा जंगलात गेला. जंगलात जाऊन त्यांनी दुसरा दगड आणला. दुसऱ्या दगडाला आणल्यानंतर त्याला सुद्धा तो हातोडीने छिनायला लागला, हातोडीने त्याला आकार द्यायला लागला. तेव्हा तो त्या दगडाला म्हणाला की तुला काही त्रास होत नाही का? तेव्हा तो दगड म्हणाला की तुम्ही मूर्तिकार माझ्यासारख्या कितीतरी दगडाला एक घडवून त्याला एक रूप दिलेला आहे, त्यामुळे तुमचे जे काही टाचे आहेत ते काही माझ्या जीवनाला कलाटणी देणार आहे. कधी कधी कसं वाटतं की आपण जे लोक आहोत आपल्या कुटुंबाला, आपल्याला सर्व घडवण्यासाठी जेव्हा जेव्हा मुलाला जे हातोडी तुमचे संस्काराचे तुम्ही दिल्या जातात आणि ते काय झाल्यानंतर तो जो दगड होता, ज्या दगडाची त्यांनी मूर्ती बनवली, ती मूर्ती त्यांनी रस्त्यावर लावली अशी विक्रीला. विक्रीला लावल्यानंतर त्या एरियातला जो राजा होता, मोठा माणूस होता, तो फिरत फिरत गेला आणि त्याला ती मूर्ती आवडली. त्यांनी ती मूर्ती आपल्या घरी नेली
सजवली त्या मूर्ती बरोबर त्यांनी जो दुसरा दगड होता, ज्या दगडाला ज्या चिन्हणार होतो तो दगड म्हणाला मला त्रास होते, त्या दगडाला पण तो घेऊन गेला. त्या दगडाला नेताना तो म्हणाला की मूर्तिकाराला म्हणाला की मला हा पण दगड देऊ दे. तर मूर्तिकार म्हणाला साहेब या दगडाचं काय करणार तुम्ही, मूर्ती काहीच नाही. तेव्हा तो दगड म्हणे तिथे नेऊन ठेवतो म्हणे, याच्या दगडाचं नारळ फोडायच्या कामी येईल. म्हणून त्या दगडाला नेलं. घरी गेल्यानंतर ज्या मूर्तीची पूजा होत होती त्या दगडावर नारळ फोडत होता. जोपर्यंत आपण संस्कारात ते माणसं जी टाचे सोसत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या जीवनाला मूर्तीचा रूप निर्माण होत नाही. चांगले माणसं घडवण्यासाठी चांगल्या संगती लागतात. जर चांगली संगत नसेल तर तुम्हाला दगडासाठी म्हणजे नारळ फोडायच्या कामी येणार. घरातली मुलं जन्माला येतात, घरातल्या कुटुंबातील लोक येतात, परंतु ते जोपर्यंत याच्यावर छन्नीचे हातोडे बसत नाही तोपर्यंत तो चांगला मूर्ती रूप होत नाही. तसं धम्माचं धम्मा नावाचा धम्म जो जीवन जगण्याचा मार्ग आहे, जोपर्यंत तुमच्यावर घडत नाही तोपर्यंत तुम्ही कोण आहात तुम्हाला कळत नाही. कारण जर नाही घेतलं कधी दगड फोडायच्या कामी जो गोटा येतो तसे तुम्ही दगड फोडणारी माणसं निर्माण होतात. म्हणून तुम्हा आम्हाला आमच्या जीवनामध्ये की माणसाला माणूस म्हणून घडवायचं आहे, माणसाला माणूस म्हणून ती मूर्ती रूपात जगात यायचं आहे, तर आपल्याला ती टाचे सहनच करावं लागतं. आणि धम्माचं टाच धम्म कधी म्हणत नाही की जबरदस्तीने तू माझ्याकडे ये, मी म्हणतो म्हणून ये अनुभव घे. पण जेव्हा धम्माला अंतःकरणातून तुम्ही मांडता तेव्हा तुम्ही फिरत्या रॅलीमध्ये तुम्हाला जड लागते. ते तर पावली कुठे बी चालली, कशाला चालली, कशाला चाललो, हे कुठे नेत आहेत, काय करत आहेत, तुमच्या मनामध्ये द्वंद निर्माण होतो कारण तुमच्या मनात विचार नाहीये. आणि धम्म हा निसर्ग आहे, धम्माची जो स्वतःहून आवर्जून करतोय. या ठिकाणी तुम्ही धम्म रॅलीमध्ये आले, कोणाला काहीच मिळत नाही, इथं कोणाला कोणत्याही 2 पैशाचा स्वार्थ नाही आहे, तरी परंतु तुम्ही स्वतःहून आवर्जून वेळेतून वेळ काढून सकाळी उठून मी धम्म रॅलीमध्ये गेलो पाहिजे, कारण रॅली माझी आहे, धम्म माझा आहे. जेव्हा धम्म तुम्हाला तुमचं वाटतं तेव्हा तुमच्या मनामध्ये त्या धम्माविषयी कधीही मनामध्ये किंतु परंतु येत नाही. पण कोणीतरी म्हणतं, जबरदस्ती करतो, जबरदस्तीने येतो, जबरदस्तीने बसतो, तर धम्म कधी तुम्हाला मदत करणार नाही. धम्म हा निसर्ग आहे. निसर्गाला जसं संगोपन करा, निसर्गाला जशी तुम्ही साथ द्या तसा निसर्ग तुम्हाला मदत करतोय. बाबासाहेब बुद्ध हे निसर्ग आहे. त्या निसर्गाने आम्हाला अमाप दिलेला आहे, कोणत्याच गोष्टी आम्हाला कमी नाही पडलेल्या आहे. फक्त त्याने दिलेला कारवा काही क्षणात आपल्याला चालवायचा आहे. फक्त 2 तास तुम्हाला द्यायचे, त्या 2 तास येताना धम्माचं श्रवण करायचंय, धम्माविषयी ऐकायचं. ही धम्मचर्चा आपण रस्त्याने जात असताना बुद्धम चरणम गच्छामि म्हणतोय, आपल्या मुखातून बुद्धांचं नाव येतोय, आपल्या मुखातून धम्माचं नाव येतोय, आपल्या मुखातून संघाचं नाव येतो आहे. आपण 2 तास धम्माची चर्चा करतोय, धम्माचं मनन करतोय. धम्मा आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी संधी निर्माण आहेत आपल्याला. काही महिला काही पुरुष आज रविवार झोपले असतील, काही उठायचे असतील, ते जीवनाला त्यांनी म्हटलं पराभव सूत्रामध्ये तथागतांनी म्हटलेले पराभव कसा होतो. तुमचा पराभव होण्यासाठी तुम्हीच कारणीभूत आहात. तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला कसं जीवन जगावं हे तुम्हाला कळलं पाहिजे. धम्माने जीवन जगण्याचा मार्ग दिला. जेव्हा आपण आपल्या माणसाला आपलं समजतो तेव्हा तुम्हाला काही डोई जडतात नाही. जर तुम्ही आपला नाही समजलं तर पावली पदोपदी डोई जडतात. एकदा काय झालं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक महिला बाजाराला गेली. बाजारला गेल्यानंतर तिने बाजार केला. तिच्या सोबतीला तिचा लहान भाऊ पण होता, भावाला पण ती बाजारात गेली. बाजारात घेऊन गेल्यानंतर बाजार केला तिने. बाजार केल्यानंतर ती आपल्या घरी यायला निघाली. रस्त्याने येता ती चढाव होता आणि चढाव असताना ती चढावर चढत होती आणि चढताना तिची अशी घाम आणि पूर्ण शरीरात घाम निघत होता आणि सूर्याचा तपत होता. एक चांगला पुरुष रस्त्याने दुसऱ्या साईडला आला आणि त्याचा भाऊ तिच्या खांद्यावर असं हाताने पकडलेला. तेव्हा तो तिला म्हणतो की ताई, अगं किती ऊन आहे, किती तुझे घाम गळते आणि या पोराला उतरवणं तुला ओझं होत नाही का. तेव्हा ती महिला का म्हणते, दादा तो माझा भाऊ आहे आणि भाऊ कधी ओझं होत असते का. जेव्हा तुम्ही भाऊ समजता तेव्हा किती डोंगरावर चढा, किती घाम येऊ द्या, किती ऊन येऊ द्या, तुमच्या मनामध्ये थकवा निर्माण होत नाही, कारण तो माझा भाऊ आहे.
जेव्हा माझी बहीण मी समजायला लागलो तर किती दूर असू द्या त्या बहिणीच्यासाठी मी धावून जातोय, ते तर जवळचा भाऊ विचारत नाही, जवळच्या विहारात येत नाही, जवळच्या रॅलीत जात नाही, आपण जवळच्या माणसावर ठिकाणी प्रवचनाला जात नाही, याचे काय परिणाम होणार? घरांमध्ये मुलं बरोबर नाही, मुली बरोबर नाही, घरातल्या कुटुंबात तुम्ही स्वतः पण बरोबर नाही. एखादा माणूस बसते गोळीचा डबा ठेवतो आणि गोळ्या खात राहतो. धम्मा गोळी मुक्त करतोय, तुम्हाला कृष्ण मुक्त करतोय. आणि तुम्ही जसं जसं धम्माची हिंसाळणी केली, यथावता धम्म करू यावता बहुभाषती हेच कंपंपी सुत्वान कायन पसती. तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या स्वतःच्या कृतीने तुम्हाला घडवायचं, स्वतःच्या कृतीतून बदल करायचा आहे. आणि बदल करण्यासाठी स्वतःहून तयार होऊन स्वतःला चेक करायचं आहे. आम्ही आमच्या सकाळी नेहमी गार्डन मध्ये फिरतो. गार्डन मध्ये फिरत असताना काही लोक जोड्या जोडणी एका नाव घेतात, मोठे मोठे नाव घेतात आणि जोड्याने म्हणतात. मी म्हटलं बा का तुम्ही त्यांचं नाव घेतात, कारण आणि पिढी पिढी परंपरा चालू आहे, पिढ्या चालू आहेत, म्हणून आम्ही त्यांचं नाव घेतो, म्हणून तो आमच्या गावात बोललेला आहे. मी म्हटलं त्याला काही इतिहास आहेत का? त्या गोष्टीला इतिहास नाही, ती कथा कहाणी आहे. कथा कहाणीला जर आपण इतिहास जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केलो तर आपलं जीवन कसं होईल? आम्हाला इतिहासाची थोर पुरुषांचे चरित्र पाहावे जरा, आपण त्यांचे समान व्हावे, हाच त्यांचा इतिहासातील बोध करा. या महानायकांना आपल्या डोळ्यासमोर ठेवल्यानंतर क्षणोक्षणी आपल्याला दिसतं की पुत्र असावं तर असा, पुत्र असावं तर असा, पती असावं तर असा, घरातला मुखी असावं तर असा, घरातला समाजातला नायक असावं तर असा. कारण चहूबाजूनी चहूकडे बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये एक भाव निर्माण होतो की असा माणूस निर्माण होतो. तथागत बुद्धाला पाहिल्यानंतर एका स्त्रीच्या मनामध्ये निर्माण झाली की तथागताकडे आली. तथागताला म्हणते की तथागत मला तुमच्याशी लग्नच करायचं म्हणे. तथागत म्हणाले का बरं कशाला लग्न करायचं? नाही म्हणे तुम्हाला जग मानते म्हणे, जगामध्ये तुमची एवढी मोठी परिचिती आहे, जग तुम्हाला ओळखते म्हणे चांगल्या माणसं म्हणून म्हणे. आणि मला जर तुमच्याशी लग्न केलं तर मला मुलगा जन्माला येईल आणि तो मुलगा तुमच्याशी लग्न केल्याशिवाय जन्माला येणारच नाही, म्हणून मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. तथागत म्हणाले बस तुमची काय अडचण आहे? एवढीच अडचण आहे की माझ्यासारखा नामकीर्तिवान मुलगा असावा, माझ्यासारखा देखणा मुलगा असावा, हीच तुमची इच्छा आहे. तर आपण काय करू? तुम्ही असं करा, तुम्ही मला तुमचा मुलगा मानून घ्या. म्हणजे बघा, एका मोठ्या समंदरमध्ये जाणाऱ्या की मोठी जहाज असेल, त्या जहाजांमध्ये कोणत्याही प्रकारचं छोटंसं शिंपलं त्यात जाऊन कोणतं पाणी आतमध्ये येऊ नये. तथागत बुद्धांकडे ती स्त्री स्वतःहून मागणी करते, स्वतःहून मागणी करते की मला तुमच्याशी लग्न करायचंय. आजचे राजे, त्यावेळेचे राजे तुम्हाला माहित असेल, ते राजाला 8-8-10 सर्व त्याच्या राण्या होत्या. त्यावेळी तो राजाच होत नव्हता, हा सुद्धा राजाचा पुत्रच होता. परंतु त्यामध्ये तो भाव निर्माण होता की शील कशाला सावा, शिलो संपन्न नारो सुपटिपन्न होती बघू. चरित्रवान शीलवान माणसाला किती नजर असतात, म्हणून शीलवान माणूस त्यावर किती सुजनाम सुतनाम असा मार्ग काढतो. आई तू पण सुखी हो, मी पण सुखी राहील आणि सुखी जीवन जगण्यासाठी आपल्याला हा मार्ग आहे. या मार्गाने आल्यानंतर प्रत्येकाला प्रत्येकाचं जीवन कसं जगावं हा सांगतोय. बुद्धांनी कधीच म्हटलेला नाही की माझी वावाकी कर आणि मी फार मोठा आहे. म्हणून बुद्धाला म्हटलेलं आहे की हा मानवी कल्याणाचा, मानवी विकासाचा, जनकल्याणाचा तुमच्या मनातला जो आहे, मनोवैज्ञानिक म्हणून त्याची जागतिक ओळख आहे. आणि जे जे शोध जेव्हा लागलेले ते शोध बुद्धांनी आधी सांगितलेले आहेत. म्हणून जगाला ज्या ज्या समाजाने, ज्या ज्या लोकांनी बुद्धांचा इतिहास वाचला, ज्या ज्या लोकांनी बुद्धांचा इतिहास ऐकला, त्यांच्या जीवनामध्ये कलाटणी आली. आज जपान सारखा देश बघा, थायलंड सारखा देश बघा. जपान सारखा देश किती छोटासा देश आहे, तरी परंतु त्या देशाची कीर्ती जगभर आहे आणि तो पूर्ण बुद्धमय देश आहे. आणि बुद्धमय देशातलं काय म्हणतात की बुद्ध माणसा कसा असतो? काम करत असताना तन मन धन आणि स्वतःला समर्पित काम करतो. कारण आमची संस्कृती म्हणजे आम्ही असे का काम करतोय? कारण बुद्धांची आम्ही आहे आणि बुद्धांची श्रमण संस्कृती आहे. आमच्या देशांमध्ये ब्राह्मण संस्कृती आणि श्रमण संस्कृती आहे. श्रमण संस्कृती स्वतःला मेहनत करूनच कोणत्या गोष्टी मिळवायच्या असतात. मागे सांगितलं तुम्हाला की आपण जेव्हा भोजन दान करतो आहे, भोजन दान करत असताना जर समजा आपण म्हटलं की आम्हाला भोजन दान करायचं आहे, तर भोजन दान करताना सर्व महिलांनी आपापल्या घरी स्वयंपाक तयार करायचा.
आपल्या आपल्या घरी स्वयंपाक केला, तो स्वयंपाक एकत्र गोळा करायचा आहे आणि एकत्र गोळा करून सर्वांनी एकत्र बसून तो भोजन वाटायचं असतं. हा बुद्धांमधला भोजन दान आहे. म्हणजे त्या भोजनामध्ये त्या महिलेनी ज्या कळकळीनं घरचा स्वयंपाक तयार करते, कारण घरामध्ये तिचा मुलगा, तिची मुलगी, तिचा नवरा, सासरा आहे, सासू आहे, त्याचा सहकुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये ती भोजन बनवत असताना मनामध्ये तणाघणातून बनवते. एकदा काय झालं की तथागत बुद्धाने कशी आपल्या जसं विहारासारख्या एक मुलगी तथागताला खूप मानायची आणि मानल्यानंतर तथागताला एकदाच म्हणाले की तथागत, माझं लग्न होईल तेव्हा तुम्ही माझ्या घरी या. आता तिच्या डोक्यात ती कल्पना होती की तथागताला मी वचन दिलेलं आहे, माझं लग्न होईल तेव्हा तुम्ही तथागत माझ्या घरी या. तिचं लग्न झालं, ती सासरी गेली. सासरी गेल्यानंतर काही दिवस झाले. काही दिवसानंतर आता वेगवेगळ्या पंथाचे, जरी आपण एका जातीचे असलो, एका समाजाचे असलो, तरी आपल्या कुटुंबामध्ये दोन ग्रुप असतात. कोणी त्या देवाला मानणारे, कोणी या पंथाला मानणारे, कोणी त्या पंथाला मानणारे. आपल्यामध्ये आज असं असेल, महानुपंथी असेल, काही ख्रिश्चनला मानणारे असेल, काही वेगळ्या धर्माला मानणारे असेल. तशाच प्रकारचे तो दिगंबर पंथी होता. दिगंबर पंथीमध्ये ज्या मारवाड्यांमध्ये दोन ग्रुप आहेत, एक दिगंबरी ग्रुप आणि स्वयंबरी. दिगंबरी ग्रुपांमध्ये जे लोक असतात, जे त्यांचे शिष्य असतात किंवा असे त्यांचे गुरु असतात, ते बिना कपड्याचे असतात. नेहमी पाहिलं की आपण बिना कपड्याचे ते रस्त्याने फिरताना आपल्याला दिसतं. ते तसे त्यांच्या घरी आले. त्यांच्या घरी आल्यानंतर त्याचे जे सासरे, त्याला खूप आनंद वाटला की माझ्या घरी माझे गुरुबंधू आले. गुरुबंधू आल्यानंतर सदा व्यवस्था केल्या गेली. सुनेला माहीतच नाही काही, आणि सुनेकडे गेल्या सुनेला सांगितलं की बेटा, तू असं कर, हे माझे गुरुबंधू आले, त्याला तू पाणी नेऊन दे. आता सासऱ्याने म्हटल्यानंतर सुनेच्या मनामध्ये, आता गुरुबंधू आले, आपली सजली धजली, सर्व तिनं साडी जे काही घ्यायचं घेतलं, मोठी ताट घेतली, त्यामध्ये पाणी ठेवल्या गेलं, गिलास ठेवला गेला आणि ती गेली. गेल्यानंतर ज्या रूम मध्ये, त्या रूमचा दरवाजा उघडल्यानंतर बघितलं तर त्यामध्ये सर्व बिना कपड्याचे. बिना कपड्याचे म्हटल्यानंतर ती परत आली आणि ती म्हणाली की मी काही पाणी देत नाही. सासऱ्याला विचारलं काय झालं. ती म्हणाली की मी काही पाणी देत नाही. का पाणी देत नाही. सासऱ्याला राग, माझे गुरुबंधू माझ्या घरी आले, माझ्या सूनबाईला मी पाणी द्यायला सांगितलं आणि ही सूनबाई जर माझ्या गुरुबंधूला पाणी देत नसेल, अशी सून ठेवून काय कामाची. म्हणून त्यांनी त्या सुनेला म्हटलं की तुला मला ठेवायचं नाही. पोराच्या मागे दररोज हे लावलं. आता एक दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, 4 दिवस गेला. सुनबाई मागे तेच लावायचे की तू मला नको आहेस, तुम्ही आमच्या घरी नाही पाहिजे. आता सुनबाईने तथागताला सांगितलं होती की तथागत, माझं लग्न झाल्यानंतर तुम्हाला माझ्या घरी मी भोजनाला बोलवेन. आता सासरा म्हणतो की तू घरात राहू नको, तर मी तथागतांना कशी बोलवणार. परत त्या घरी मला येण्याची संधी मिळेल की नाही. म्हणून ती सासऱ्याला म्हणते की, कारण सासरा दररोज तिच्या मागे गरणा लावतो, दररोज गरणा लावल्यामुळे ती त्रस्त झाली. मग ती सासऱ्याला विचारते की मामाजी, माझी एक अट आहे. काय अट आहे. मी तथागत बुद्धांना सांगितलं होतं की तथागत, माझं लग्न झाल्यानंतर तुम्ही माझ्या घरी जेवायला या. मला फक्त तथागताला एक दिवस जेवायला बोलवायचं आहे. तथागत जेवढा घेऊन गेले तर मी दुसऱ्या दिवशी घर सोडून जाईल. तर काही हरकत नाही, ठीक आहे. म्हणजे एवढी अट आहे, छोटीशी अट आहे, काही हरकत नाही. मग कधी बोलवणार. आजची 1 तारीख आहे, तर मी त्यांना 15 तारखेला बोलवतो. तिला 15 दिवसाचा माहूल मिळाला, सासऱ्याची परवानगी मिळाली. मग त्या घराला तिला रंगरंगोटी करणं सुरू केलं. ज्या ठिकाणी रंगरंगोटी लावणे, फुल पाकळ्या, ज्या त्या ठिकाणी जे काही घराला सजवता येईल तेवढं सजवल्या गेलं. घरातली भांडी काही बदलायची असेल, काही गादी गलीच्या बदलायचं असेल, ते सर्व साफसुथरी करण्यासाठी तथागताला जो संदेश दिला, त्या संदेशप्रमाणे तथागत 15 दिवसांनी त्यांच्या घरी आले. आता सासऱ्याच्या मनामध्ये भाव निर्माण होता की माझी सूनबाई जेव्हा माझे गुरुबंधू आले तेव्हा ती पाणी द्यायला गेली नाही. आता हिचे गुरुबंधू जे आले आहेत, येणार आहेत, त्यासाठी ती काय काय करते. म्हणून तो सासरा दुसऱ्या रूम मध्ये बसला आणि दुसऱ्या रूम मध्ये बसून त्या ज्या भिंतीला जी छिद्र होतात एखाद्या घरी असतेच, त्यातून तो पाहत होता आणि ऐकत होता.
हा गुरु त्याच्या सुनेला काय सांगतो म्हणून, भोजन काय देते म्हणून. जेव्हा त्यांनी सर्व बुद्धांचा संघ बसला, भोजन दान केलं, त्यांनी भोजन दान केल्यानंतर भोजन ग्रहण केलं आणि भोजन ग्रहण केल्यानंतर तथागतांचं एक आहे की भोजन ग्रहण केल्यानंतर तथागत देवदेशना द्यायचे. आपल्यासारखं असं बसवायचं आणि तिला पण बसवलं. तिला बसवल्यानंतर तथागत काय म्हणतात, बघ बेटा म्हणे, जे काही तू भोजनात बनवलं जे आम्ही ग्रहण केलं, हे भोजन तू जे बनवते ते भोजन तुझा सासू, तुझा सासरा, तुझा मुलगा, तुझा मुलगी, तुझा नवरा या भोजनाला ते ग्रहण करतात. तू भोजन बनवताना कसा भोजन बनवायचं? भोजन बनवत असताना स्वच्छ मनाने आधी तुझे आंघोळ पाणी करून भोजन केलं पाहिजे. की माझा घाम गळतो आहे, सर्व हातातून घाम गळतोय, मीच करू का, मीच ठेका घेतला का, मलाच करायचं आहे का? ते काहीच काम करत नाही, ते तसेच करत नाही, ती तशीच करतात. अशा प्रकारची भावना तुमच्या मनात येत असेल तर तसं यायला नको. तू भोजन करत असताना मनामध्ये चांगले विचार ग्रहण करून भोजन करायचं. कारण जे जे भोजन तू बनवते आहे तो तसा त्या भोजनावर तुझ्या खाण्याचा परिणाम त्याच्यावर होतोय. त्या परिणामामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम होतोय. म्हणून स्वच्छ मनाने आरोग्याची सुद्धा स्वच्छ साफसुथरी करूनच आपण त्यांना भोजन दान केलं पाहिजे, भोजन करताना केलं पाहिजे. का होतं, तू बघ भोजन बनवत असताना तू या घरची सून नाहीस, तू या घरची सर्वांची आई आहेस. आणि आई जेव्हा स्वयंपाक करते, आई जेव्हा भोजन दान करते, आई जेव्हा भोजन देते, तेव्हा ती मनातून अंतःकरणातून भोजनाला तयार करते. चांगल्या प्रकारचा मसाला, चांगल्या प्रकारची पोळी बनेल, चांगल्या प्रकारचा सुसंवादी असा जो आहार, जो काही भाजी ती बनेल, त्यासाठी कोथिंबीर आणेल, बाकीचं जे जे काही आणेल ती मसाला ती आणेल, तेवढंच भरून ती बनवते. का बरं असं भोजन बनवते? कारण माझा मुलगा चांगला सुदृढ झाला पाहिजे, माझी मुलगी चांगली सुदृढ झाली पाहिजे, माझा नवरा चांगला सुदृढ झाला पाहिजे. तू सर्वांची आई आहेस आणि तू बनवलेलं भोजन तुझा सासू, तुझे सासरा सर्व खातात. तू या घराची आई आहेस. आई पण तुला या घराने दिलेला आहे. जगांमध्ये किती तुझ्या घरी बापाच्या घरी राहिली असती, तू आई झाली नसती. आईचं नातं जगातलं सर्वश्रेष्ठ नातं तुला या कुटुंबाने दिलेलं आहे. म्हणून तू आईला कधी दुसरा देऊ नको. हे सर्व शास्त्र ऐकत होता. शास्त्राला वाटलं तरी बाबा ही जी सून आई तर माझी आई आहे आणि माझी आई सारखी माझी काळजी घेणाऱ्या एवढ्या चांगल्या सुनेला मी घरातून हाकलतोय आणि माझा अज्ञान मला किती खुळवतोय. जेव्हा जेव्हा तथागत ही देशना देत होते तेव्हा तेव्हा ती देशना ऐकत होता आणि ऐकल्यानंतर त्याच्या मनामध्ये निरकुलता वाटायला की मी काय करतोय. आणि सर्व धर्मदेशना चालू असताना, तथागत चालू असताना शास्त्रा जाऊन ते सुनेसमोर उभा राहतो आणि सोमेसमोर उभा राहून हात जोडतो. तू तर माझी माता आहेस म्हणे. म्हणजे सुनेला शास्त्रांनी म्हटलेला माता म्हणून भारताच्या जगाच्या इतिहासामध्ये निगार माता विशाखा हे नाव जग ऐतिहासिक झालं. कारण बुद्ध अनुयायी जेव्हा बुद्धांच्या मार्गी जातात, सुनेला शास्त्राचं नाव लागलं जगात कुठेच नाहीये. सुनेला कोणीच कधी विचारत नसतं, पण बुद्ध इतिहासांमध्ये, या धम्म इतिहासांमध्ये सुनेचं नाव शास्त्राला लागलं, निगार माता विशाखा जगमान्य झालं. म्हणून जेव्हा जेव्हा आपण बुद्धांच्या मार्गी जातो, बुद्धांचे अनुयायी होतो, तेव्हा आपला रोगमुक्त शरीर रोगमुक्त करतात, मानसिक रोगमुक्त करतात, आर्थिक रोगमुक्त करतात. नाही तर रोगांची तुम्ही ढिकोरा घेऊन बसता. दिसाला खूप चांगले मोठे मोठे माणसं असतात, घरी गेले की एवढा मोठा पेटाला काढतात, गोळ्याचे सारे गोळ्या खातात. घरी सून बरोबर नाही, पोरगा बरोबर नाही, स्वतः बरोबर नाही. घाबरायचे परिणाम असे काय? कारण धम्माला तुम्ही हिंसाणी करता, धम्माकडे दुर्लक्ष करता, धम्माला असं समजता काय करायचं जाऊ त्यानं, कुठे गेलो पाहिजे बिहारला, कुठे गेलो पाहिजे बुद्धांपाशी, त्या लोकांना रिकामटेकडे, त्यांना तेच काम आहे. न द्यायची त्यांच्यापासून न घेता त्यांना रिकामटेकडे म्हणून त्याची हिनवणी करणे, हेंडसांडणी करणे, याचा परिणाम निसर्ग तुम्हाला देतोय. देशांमध्ये जेव्हा भूकंप येतोय, का भूकंप येतोय? निसर्ग आहे. भरभराटीचं पाणी येतोय, सर्व वाहून येतोय, का निसर्ग आहे. म्हणून निसर्गांची हेंडसांडणी केल्यानंतर निसर्गाचा परिणाम होतोय. हे बुद्ध बाबासाहेब निसर्ग आहे. ते कधीच आपल्याकडून काही मागत नाही. त्यांनी आपल्याला भरभराटीने दिलंय. ते निसर्गाने एवढं सुंदर असं रूप दिलं आपल्याला. त्या फक्त आपल्याला जगायचं, आपल्याला नवीन काहीच करायचं नाहीये.
त्या निसर्गाची समोर व्हायचं आहे. म्हणून अशा निसर्गमय वातावरणामध्ये निसर्ग आपल्याला मिळाला असताना ह्या निसर्गाची जर आपण हेळसांड करू तर आपल्याला होणारे परिणाम दिसत नाही, परंतु त्याचे परिणाम तुम्हाला भोगावं लागतं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, हा धम्म आहे, जेवढी जेवढी तुम्ही धम्माची संगोपन कराल, धम्माचं संगोपन काय, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहू नये. तथागत म्हणजे काय, जसं ऐकलं तसंच केलं, जसं बोलला तसाच वागला. तथागत म्हणजे या तथ्याला जाणलेला आहे, या जगामध्ये काही नाहीये, हे सर्व निसर्गाचं देण आहे. पण अशा प्रकारे निसर्गी देण देणारा बुद्धांचा धम्म आम्हाला चार लोकांपर्यंत पोहोचवायचे, आमच्या विचाराची माणसं निर्माण करायची. आता आपली धम्म देशना चालू असेल, कितीतरी लोक सर्वांना बुद्धाला मानणारे बुद्धाने म्हणून कुटुंबिक आहेत, काही घरीच बसले असतील, तिथून ऐकत असतील, परंतु येण्याचा स्वतः कधी धाडस करत नाही. याचा परिणाम निसर्गतः हा बुद्ध देतो आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुमची आमची जबाबदारी आहे, झुटा पैसा रूटा बाई समय समय पर काम आहे. आम्हाला आमच्या भावाला निर्माण केलं पाहिजे, आम्हाला आमच्या भावाला मदत केली पाहिजे, आम्हाला आमच्या भावाला प्रेरणा केलं पाहिजे. सुख दुःखात अडी अडचणीत निर्माण होऊन आपण दूर होऊ शकतो. एकत्र येण्यामागचं कारण काय हो, आपण सर्वाला भाऊ समजतो, पण भाऊ म्हणून आम्ही कधी एकत्र येतो का? भाऊ म्हणून आम्ही एकत्र आलो पाहिजे, भावाची समस्या आम्ही जाणली पाहिजे. आपण वेगळ्या कुटुंबात राहतो, वेगळ्या संस्कारात जीवन जगतोय, वेगळ्या संस्कारात जीवन जगत असताना आपल्याला एकत्र एकमेव जीवन जगायचे एक संघ व्हायचं असेल तर धम्म आहे. आता सर्वांना काही फुलं दिल्या गेली, त्याच फुलाला जर तुम्ही एकत्र केलं, एका सुईने एका दोऱ्याने जर पळवल्या गेलं, त्याची माळ निर्माण होते. आणि ती माळ त्या फुलात त्या याला बघा किती सजून दिसते. त्या माळेत जर आपण गुंफल्या गेलो, धम्माने जर आपण गुंफल्या गेलो, धम्म जीवन जगणारी माणसं किती सुंदर आहे. बघा चालताना कसे चालतात, बोलताना कसे बोलतात, बसताना कसे बसतात, खाण्यापासून बोलण्यापासून उठण्यापासून प्रत्येक लोक आपल्या कृतीकडे लक्ष देतात, कारण धम्म जीवन सर्वांसाठी मंगलमय आहे. बुद्धांची मैत्री आहे, बुद्धांची दोस्ती नाही. आपण दोस्ती, मित्र आणि मैत्रीमध्ये फरक आहे. मित्र आणि स्वार्थासाठी लढलो, काय त्या रॅलीमध्ये पडलं, काहीच तर भेटत नाही. भेटत असेल तर जाऊ, काही ठिकाणी बिझनेस असेल, एखादा धंदा असेल, एखादा पैसा असेल, एखादा तिथं लाडकी बहीण सारखी काही योजना असेल तर जाऊ. तिथं काय भेटते, त्यामुळे तिथं कशाला जायचं. म्हणजे जिथे तुम्ही मित्र आणि निस्वार्थाने जडले असतो, स्वार्थाने मला काय मिळतं, पण मंगल मैत्री कधी मिळत नाही. मी नाही जाणार तर कोण जाणार, मी करणार नाही तर कोण करणार, मी केलं पाहिजे. मंगल मैत्री ही सम्यक मैत्री असतात. आणि सम्यक दृष्टी कशी असते, आपण जेव्हा विहिरीमध्ये पाणी पाहतो, आपण सर्व शेतकऱ्यांची पोरं असेल, शेतात जर गेले असेल, विहिरी खोदलेली असेल, त्या विहिरीमधून भरून जर पाहिलं तर विहिरीला खालचा गुण दिसतोय, कारण त्यामध्ये कोणत्याच प्रकारची किंतु परंतु नसतं, पारदर्शकता आहे. ही पारदर्शकता असलेला धर्म आहे. कोणाला म्हटलं ना तुम्ही इथे या आणि हे करा, आधी ऐका, समजून घ्या, समजून घ्या. तुम्हाला वाटत असेल, पटत असेल, तुमच्या हिताचं जनहिताचं असेल, तरच त्या मार्गी आणि अन्यथा तुम्ही तो मार्ग निवडू नका. म्हणजे एवढी मोठी उपलब्धता, एवढी मोठी आपल्याला स्वतःला कल्याणी मार्ग तुम्हाला दिले की तुम्ही तुमच्या जीवनाला घडवण्यासाठी तुम्ही तयार होऊ शकता. आपण एकत्र आल्यानंतर याचा एक मोठा फायदा आहे की आपण एक दुसऱ्याच्या मदतीला कधी जाऊ शकतो, आपली एक दुसऱ्याची ओळखी होते. 8 दिवसांनी एकत्र आल्यानंतर सुख आपल्याला कळतं. अहो तुम्ही मागच्या रविवारी का आले नाही, कुठे गेला होता, काही बिमार होता, काही बिमारी असेल, कुटुंबिक अडचण असेल, मुलगा मुलगी बरोबर नसेल, सुनबाई बरोबर नसेल, घरात कुटुंबिक पती पत्नीचा वाद असेल, तर आपण जाऊन त्या कुटुंबातील लोकांना सांगू शकतो, कारण तो आपला भाऊ आहे. म्हणून आपल्या भावाला भाऊपणा देण्यासाठी, निर्माण करण्यासाठी तुम्ही आम्हाला एकत्र येणं गरजेचे आहे. ही धम्म रॅलीची आपल्याला का गरज आहे, घरोघरी का जातोय. आज आपण ज्यांच्या घरी आलो आहोत, ज्यांच्या घरी येण्याचा आज पाण्याचा योग असल्यामुळे विचार, साधारणतः आपला कार्यक्रम हा दारीत असतो, प्रत्येकाच्या घरीच असतो. आपण त्या घरात गेलो पाहिजे, कारण घरात बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, बाहेर बुद्ध आणि आतमध्ये खंडोबा चालणार नाही. कारण आज खूप बदललोय, आम्हाला दोन्हीकडे बुद्धच असला पाहिजे. आम्ही सर्व धर्म समभावी नसला पाहिजे, कारण सर्व धर्मामध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे. आमचा पूर्ण मंगलमय आहे, आमचा विज्ञानवादी आहे, परिवर्तनवादी आहे, परिवर्तनशील आहे, विचारशील आहे, स्वतःला शील म्हणजे कृतीशील आहे. म्हणजे कृतीतून तुम्हाला उत्तम आचरणातून कल्याणी बहुजनिता आहे, बहुजन सुख आहे, हा तुमचा हेतू असला पाहिजे. अशा मंगलमय हेतूचा विचार करून आपण सर्व लोकांकडे जातो. आज आपण ज्यांच्याकडे ज्या हेतूने आलो आहोत, त्यांच्या घरी येण्यामागचा हेतू हाच होता की पुरुषोत्तमजी फुल त्यांच्या विशेष देवीताई नंदा यांनी हा कार्यक्रम घेण्याचा धाडस केला.
खूपदा ते आपल्या रॅलीमध्ये आले नसतील, परंतु रॅलीबद्दल त्यांनी ऐकलं. ही रॅली ऐकल्यानंतर जी व्यक्ती आपल्या सातत्याने रॅलीमध्ये येतात, सुभाषजी हाडके, त्यांनी त्याला सांगितलं की तुम्ही रॅलीमध्ये येत राहा, रॅलीला ऐकत राहा, नसेल तर रॅलीचं कार्यक्रमाचं आयोजन करा. आता खूप लोक आपल्याकडे आहेत, पण रॅलीचं काही आयोजन करत नाही, वेळ काढावा लागेल तुम्हाला, कारण एवढी मंडळी तुमच्या घरी येण्याची पावलं लागणं लहान गोष्ट नाही. कोणाला वेळ नाही, प्रत्येक आपापल्या कामात एंगेज आहे. हे माणसं या दिवसांनी तुमच्या घरी येतात, तुमच्या घराला पाऊलं लागतात. एक म्हटलं चरचर पडे, बुद्धांचं एक पुस्तक होतं, जहां जहां बुद्धांचे चर पडे, हे बुद्धाचे अंगे. यांचं पाऊल तुमच्या घरी लागलं म्हणजे घराला सुद्धा चांगली दृष्टी लागतं, घरांमध्ये दोष मुक्त होतं, घराला तुम्हाला मंगलमय. आपण जसं परित्राण पाठ घेतो, परित्राण पाठाचंच काम करतात. ही मंगलमय माणसं तुमच्या घरात येतात, तुमच्या घराला पाऊल लागतात. ही अतिशय मंगलमय काम आहे. म्हणून शक्यतो सर्वांनी टाळू नये, आपल्या घरी धम्म कार्यक्रम झालाच पाहिजे. एक दिवस आपण ठरवलंच पाहिजे, लहान मोठा घर समजू नका. आपण बुद्धांची जी 5वी इंद्रिय, 6वा इंद्रिय बुद्धाला का मानतोय? 5 इंद्रियाबद्दल सारेच बोलतात, पण बुद्ध 6व्या इंद्रियावर बोलतात. म्हणून मी चंगा तो ककुटिंग म्हणून मनाला प्रशिक्षित करतात. बुद्ध म्हणजे मनाचा प्रशिक्षित करणे. ज्याचा मनाचा उच्चार केला, तुम्ही खूप मोठे शिकले आहेत, खूप मोठे पैसे आहेत, खूप मोठे अधिकारी आहेत, पण काहीच कामाचे नसाल तर कोणी जो आडोशी विचारत नाही, पडोशी विचारत नाही. एकदा तुम्हाला सांगितलं असं, एका ठिकाणी माझं भाषण झालं. भाषण झाल्यानंतर एक माणूस माझ्याजवळ आला. माझ्याजवळ आल्यानंतर सर तुमचं अतिशय सुंदर भाषण झालं, मला खूप आवडलं म्हणे, पण माझ्या डोक्यात एक शंका आहे, एक प्रश्न विचारू का? विचारून म्हटलं काय हरकत आहे? चांगला आणि आदर्श कशाला म्हणायचं? चांगला आणि आदर्श कशाला म्हणायचं? तर ठीक आहे म्हटलं. त्यावेळी दुसरा पण एक माणूस आला. तो म्हणतो की सर माझा मुलगा माझी काही गोष्ट ऐकत नाही, यांना काही तुम्ही समजवा. त्या मुलाला पण घेऊन आला. तर ठीक आहे म्हणजे दोघांपैकी पहिला या सरांनी आधी प्रश्न केला, म्हणजे यांचा प्रश्न आधी मिटू. त्यांना एक म्हटलं की एक माणूस आहे, खूप चांगले, दारू नाही, बिडी नाही, सिगारेट नाही, मांस मच्छी काहीच नाही खाली म्हटलं, परंतु कोणी त्याच्याकडे मदतीला आला, 10 रुपये दे का, तो पहिलेच खिशाला टणटण करते, 5 पैसे नाही. एखाद्या घरात म्हटलं सर तुमची सायकल आहे, घेऊन येऊ का? नाही नाही, त्या सायकलीत पंक्चर हवाच नाही. म्हणजे केव्हा कोणी मदतीला येतो तेव्हा तो मदत परत. असं चांगलं आहे, दारू नाही पेत, बिडी नाही, सिगारेट चांगलं आहे. दुसरा माणूस म्हटलं दारू पिते, बिडी पिते, सिगारेट पिते, मांस मच्छी खाते, सर्व, पण कोणी काही मदतीला आली तर धावूनच जाते. कोणा दवाखान्यात न्यायचं असेल तर लवकर येते, कोणा शाळेत न्यायचं असेल तर लवकर येते, कोणाला काही मदत लागत असेल तर तो अर्ध्या रात्री धावून येते. पहिला माणूस चांगला आहे पण आदर्श नाही. पहिला माणूस कसा आहे? खूप चांगली बाई, खूप चांगली गाई आहे, पण दूध देते. दुसरी गाई कोण दाता मारते पण दूध देते. म्हणजे पहिला माणूस चांगला आहे पण आदर्श नाही. दुसरा माणूस चांगला नाही पण आदर्श आहे. म्हणून तुम्हाला आदर्श आणि चांगला आहे दोन्ही तुमच्याकडे घेणं गरजेचं आहे. तुम्ही बुद्धांनी आहे, तुम्हाला कोणत्या रंगाने कोणत्या ढंगाने पाहिलं तर तुम्ही चांगले दिसलं पाहिजे, कारण तुमचं जीवन ऊसासारखं असलं पाहिजे. ऊस खाल्ल्यानंतर सर्वांना कसं वाटतं? गोडच वाटते. कुठूनही खा, त्याला मधातून खा, शेंड्यातून, बुडातून, कुठे का कसं वाटतं? गोडच वाटतं. धम्म जीवन तसंच गोड आहे. म्हणून महामंडळ सूत्रांमध्ये म्हटलं की तुम्हाला जर गोडवा करायचं असेल, चांगल्या संगतीत राहा, बुद्धिमानाच्या संगतीत राहा, मूर्खाच्या संगतीत राहू नका. मूर्ख सर्व बिघडवते. म्हणून मूर्खाच्या संगतीत दूर होण्यासाठी म्हणून बुद्धम शरणं गच्छामि, बुद्धम शरणं गच्छामि, ती बुद्धी माझ्याकडे येऊ दे, त्या बुद्धीचं अनुसरण करू दे, त्या बुद्धीच्या मार्गाने मला जाऊ दे. तसेच मार्ग सर्वांना निर्माण होते, म्हणून आपण बुद्धम शरणं गच्छामि. धम्मम शरण असं धम्म जीवन जगणारी माणसं, ह्या सर्व माणसाचा संघ म्हणून बुद्धांकडे आपण बसल्यानंतर हे 3 गोष्टी आणि 3 वार करतोय. अशा प्रकारे मंगलमय वातावरण निर्माण करण्याचं काम आपण सर्व करतोय. आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन ज्या हेतूने केलंय त्यामागचा हेतू आहे पुरुषोत्तमजी थूल आणि बेबी नंदाताई थूल यांना विनंती करतो त्यांनी पुढे यावा, आपला परिचय द्यावा. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. बेबीबाई थूल आणि पुरुषोत्तम थूल यांच्या घरी आज धम्म रॅली येणार होती, पण पावसामुळे विहारात घेतली आहे. तर मी यांना विनंती करतो की त्यांनी राठोड सरांचं स्वागत करावं. आता सर्व देवी नंदा पुरुषोत्तम मानवाड मध्ये राहते आणि मी आज ह्या धम्म रॅलीला
यांना बोलावलं त्यांचा माझं नाव प्रीती पुरुषोत्तम फुल आहे. मला आनंद होते माझ्या दारी धम्मदारी ही आलेली आहे आणि मला या सगळ्यांना बघून खूप छान वाटलं की ते आज आमच्याकडे आलेले आहे आणि आमचा प्रवास खूप म्हणजे नेहमीपर्यंत चालत राहतो. आपण हा उपक्रम खूप चांगला पार पाडू याची मला अपेक्षा आहे आणि पुढे जाऊ आपण सगळं. पुरुषोत्तम फुल जी आहे त्यांचा परिचय मी देतो. आपला संकट झालाय. मी कोमल वैशाख या विहारात सगळे आपण धम्म रॅलीसाठी उपस्थित झालो आहोत त्याच्यासाठी सगळ्यांचं स्वागत करते. मी पल्लवी बाडकर. मी वेंकटराव यांची मुलगी राहणार तिथून मी आलेली आहे आणि इथे धम्मा आपल्या दारोदारी आला आहे याचा खूप आनंद आहे. रॅली खूप छान वाटली. मी रुपाली पुरुषोत्तम फुल मी 14 नंबरची मुलगी आहे. मला रॅली चांगली वाटली. मी चित्रलेखा सगळ्यांना इथे आल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना जय भीम. मी अश्विनी विशाल फुल. मी पहिल्यांदाच अटेंड करते पण छान वाटत आहे सर्वांना एकत्र बघून. मी चंदा स्कूल जे कार्यक्रम झाला आहे आणि आपल्या धर्मराजी आपल्या दारोदारी म्हणून हा जो राठोड साहेबांनी सागवर आणि त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते. माझं नाव असले आहे. एक लक्ष आपण बाबासाहेबांच्या पुण्याने धष्टपुष्ट झालोय आचार्याने विचाराने झालो पण कधी कोणाशी लाजायचं कोणी खायला आलं नाही आपल्याला. आपण त्याला द्यायला आलो पण बुद्ध माणसं सर्वांनी लक्षात ठेवा आपल्या कुटुंबातील कोणतेही माणूस असेल कोणती स्त्री असेल मुलगा असेल मुलगी असेल टनाटन बोलले पाहिजे. हा टनाटन बोलण्यामागचं काय हेतू आहे? घरात नेहमी मागे मागे राहणं दूर दूर राहणं पाहुणे आले तर समोर न येणं पाहुण्याला पाणी न देणं त्यामुळे पोरांमध्ये भय निर्माण होतो. त्याला वाटते मी बोलेल तर काय बोला तर काय बोला म्हणून नेहमी धम्म आचरणासाठी मुलांना पुढे करत राहावं. आपल्या मुलं टनाटन बोलली पाहिजे. लक्षात ठेवायचं की आमची बुद्धांची पोरं घरी आल्यानंतर त्याला वाटलं पाहिजे कोणाच्या बुद्धाची काय छान पोरं बोलतात हो काय चांगले विचार मांडतात हो काय चांगला परिचय देतात हो असं मेसेज गेला पाहिजे. लक्षात ठेवा आज आपण बदललेली माणसं आहोत. आपण धष्टपुष्ट झाले विचारांनी आचारांनी साडी गाड्या घोड्यांनी त्याचबरोबर आपण बदललो पाहिजे. अतिशय आनंद वाटला. सर्वाचा कुटुंबाचा परिचय झाला आणि सर्व कुटुंबांनी आता एकच मानस घ्यायचा की मी पण धम्म रॅली आलो पाहिजे. मी धम्म रॅली सामील झालो पाहिजे. जोपर्यंत आपण घरोघरी जात नाही तोपर्यंत तो घर पळत नाही. आता आपण प्रत्येकाच्या घरी जातोय. आज इथे आल्यामुळे आपल्याला देवी नंदाताई कळल्या त्यांच्या मुली कळल्या पुरुषोत्तमजी सर कळले. आता कुठं कळलं असतं आपल्याला कुठं माहीत झालं असतं ते आपल्यापर्यंत आले नसते आपण त्याच्यापर्यंत गेलोच नसतो. हा धम्म योग आणतो. धम्म आपल्या गाडीच्या दारापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो त्या माणसापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय. आपण आज त्यांच्यापर्यंत आलो म्हणून त्यांच्या कुटुंबातील एवढा चांगला परिचय आपल्याला झालेला आहे. आता आपण आपला स्वतःचा परिचय देऊ. ऍडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड ओबीसी धम्म दिशेचा प्रेसिडेंट आहे. दरवर्षी ओबीसी लोकांना धम्माकडे येण्यासाठी प्रयत्न करतो आहे. दरवर्षी 25 डिसेंबरला धम्म दीक्षेचा कार्यक्रम होत राहतो आहे आणि 2006 ला दीक्षा घेतल्यापासून मी धम्माचं पालन आचरण करतो आहे. मी सध्या प्रोफेसर म्हणून आंबेडकर फाटला तिथे शिकवायला जातो आहे आणि नागपूरच्या हायकोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाला तिथे वकील म्हणून काम करतो आहे. आणि आपल्या धम्म रॅलीचा मध्ये धम्मांमध्ये सर्वच लोक आपले धम्माच्या विचारांमध्ये प्रावीण्य आहेत. चांगले धम्म विचार मांडतात आहेत. परंतु कोणीतरी बोलका समोर पाहिजे म्हणून बोलण्यासाठी मी समोर आहे. आमच्यापैकी सारे लोक हे बोलके आहेत. त्यामुळे आपण सर्वांची या धम्म रॅलीचा आपण मागील आता 41वा
धम्म आपली रॅली आहे, धम्म रॅली आपल्या गाडी अशा प्रकारचे आपण सुरू करतोय. म्हणून जास्तीत जास्त लोकांना विनंती आहे की आपण ह्या धम्म रॅलीमध्ये सहभागी व्हावं.